माझा आजचा विषय आहे देवाचे विशेष लोक. हालेलुया. देवाचे विशेष लोक, गॉड्स स्पेशल पीपल. अनुवादाचा 32वा अध्याय आणि वचन 9 ते 12 मोठ्याने वाच. अनुवाद 32 वचन 9 ते 12. कारण यहोवाचा विभाग म्हणजेच त्याचे लोक. याकोब हाच त्याच्या वतनाचा वाटा आहे. वैरान देशात आणि ओरडण्याच्या ओसाड रानात तो त्याला सापडला. त्याने त्याच्या सभोवती घेरा घातला. त्याने त्याची काळजी घेतली. आपल्या डोळ्याच्या बुबळासारखे त्याने त्याला सांभाळले. गरुड पक्षीन जशी आपले कोटे हलवते आणि आपल्या पिलांवर फडफडत पाखर घालते, तसे त्याने आपले पंख पसरले. त्याने त्यांना घेतले. त्याने त्यांना आपल्या पंखावर वाहिले. एकट्या यहोवानेच त्याला वागवले आणि परका देव त्याच्या संगती नव्हता. ओके, त्याने आपल्या वचन 12 पर्यंत फक्त. ओके, ज्यावेळेस आपण हा विषय पाहतो, हा शीर्षक देवाचे विशेष लोक, किंवा आपण जेव्हा म्हणतो की मी देवाचं विशेष लेकरू आहे, मी देवाचं लेकरू आहे, त्यावेळेस आपल्याला त्यावेळेस किती आनंद होत असतो या गोष्टीचा, की हो, मी देवाचं लेकरू आहे. देवाने मला खंडणी भरून विकत घेतलेलं आहे. त्याच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देऊन आम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताने खंडणी भरून विकत घेतलेलं आहे, अशी एक गॅरंटी आपल्याला आहे आणि विश्वासही आहे. आणि जेव्हा हे वाक्य बोललं जातं की मी देवाचं विशेष लेकरू आहे किंवा देवाचं लेकरू आहे, जेव्हा आपल्याला हे वाक्य पण ऐकतो, आपल्याला किती आनंद होतो. पण माझा आजचा विषय असा आहे की ज्यावेळेस देव मला येशू ख्रिस्तामध्ये घेतो, खंडणी भरून प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त वाहून ज्यावेळेस देवाने मला विकत घेतलेलं आहे, त्यावेळेस मला नक्की देवाकडून काय अपेक्षा करायची आहे, देव माझ्याबरोबर कसा वागेल, ही अपेक्षा माझी काय असली पाहिजे, आपल्याला आज कळणं गरजेचं आहे संतो. कारण जर का आपल्याला हे कळत नाही ना, तर मग ज्यावेळेस देव त्याचं पार्ट 2 जेव्हा सुरू करतो ना आपल्याबरोबर, आपण फार निराश होतो, आपल्याला फार वाईट वाटतं, आपण फार खिन्न होतो आणि मग आपल्याला राग येतो की यार, असं देव का करतोय माझ्याबरोबर, माझ्या ख्रिस्तामध्ये एवढं चालत असताना अचानक माझ्यावर अशा गोष्टी का होत आहेत, आपल्याला हे कळतच नाही. आणि मग आपण अतिशय विस्मयित होऊन, निराश होऊन, कधी आपण देवाविरुद्ध कुरकुरी करतो, आपण आपलं मन घट्ट करतो, आपला राग येतो, कारण आपल्याला अशी सवय नसती जे देव पार्ट 2 मध्ये करत असतो. आपल्याला पार्ट 1 ची सवय असते आणि ह्याच्यासाठी मूलभूत कारणीभूत आपली देवाबरोबरची अपेक्षा भंग करणारे किंवा देवाकडून चुकीची अपेक्षा लावून देणारे आपल्यासमोर 2 लोक असतात. एक म्हणजे आपले जगी आईवडील आणि दुसरं म्हणजे पाळक वर्ग, जे तुम्हाला देवाबद्दलची अतिशय गोड आणि एकदम सुंदर आणि एकदम चांगली बाजूच देतात, पण देवाची अतिशय प्रेमाची बाजू आपल्याला देतच नाही, आपल्याला सांगतच नाही की देव ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवरती अतिप्रेम करतो, त्यावेळेस तो काय करतो त्या व्यक्तीबरोबर, हे पाळक वर्ग लोकांना सांगत नसतात. त्यामुळे ज्यावेळेस देव अतिप्रेम करायला लागतो ना, त्यावेळेस लोक निराश होतात, लोकांना राग येतो आणि देवाबद्दल त्यांच्या मनामध्ये कटुत्व निर्माण होतं आणि ह्याचाच फायदा सैतान घेतो आणि मग आपण देवापासून दुरावतो. तर संत हो, आज आपण पाहूया देवाच्या अतिप्रेमाचा भाग काय असतो, देवाच्या प्रेमाचा पार्ट 2 काय असतो. ओके, तर संदीप पुन्हा एकदा वाच वचन 10 आणि 11. वैरान देशात आणि ओरडण्याच्या ओसाड रानात तो त्याला सापडला. त्याने त्याच्या सभोवती घेरा घातला. त्याने त्याची काळजी घेतली. आपल्या डोळ्याच्या बुबळासारखे त्याने त्याला सांभाळले. ओके, बस 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 बस. तर त्यांनी काय केलेलं आहे, तो त्याला एका वैरान देशात सापडलेला आहे. म्हणजे आपल्याला देवानी एका वैरान देशामध्ये देव आपल्याला
भेटलेला आहे. म्हणजे आपण निर्जल आणि एकदम विचित्र अशा अवस्थेमध्ये होतो, आपलं आयुष्य बर्बाद होत होतं, अशा ठिकाणी देवाने आपली भेट घेतलेली आहे. आणि नंतर मग म्हणतं, वचन सांगतं, त्यांनी आपल्याला चालवलं, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि देवाच्या बुबळासारखं त्यांनी स्वतःला आपल्याला ठेवलेलं आहे. हालेलुया! किती सुंदर, किती छान, किती आरामदायी, किती ऊबदायी वाटत आहे. आमेन. हालेलुया! पण जेव्हा आपण बघतो की देव ज्यावेळेस आपल्यावरती प्रेम करायला लागतो आणि ज्यावेळेस देवाला वाटतं की आता यांच्यावरती अतिप्रेम करायची गरज आहे, म्हणजे आणखीन जास्ती प्रेम, तर मग आपण पाहतो वचन 11 वाच. गरुड पक्षी जशी आपली कोटे हलवते हां, आणि आपल्या पिलांवर फडफडत पाखर घालते, एक मिनिट. तसे गरुड पक्षी जशी आपली कोठे हलविते. बघा, तुम्ही आणि मी आपण कधी विसरू नका, प्रभू येशू ख्रिस्त हा मेन ईगल आहे, ईगल वन. आणि आपण सगळे नंतर मग त्याच्यानंतरचे ईगल आहोत, सगळे नंतर त्याच्यानंतरचे गरुड आहोत. पण आपला मेन गरुड आहे खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया! आणि आपण सगळेजण त्याचे बच्चे आहोत. आणि एका गरुडाला हे कधीच आवडत नसतं की त्याचं जे पिल्लू आहे हे उड्डाण घेत नाही, हे उंच भरारी मारत नाही, हे स्वतः शिकार करायला शिकत नाही. हे गरुडाला कधीच आवडत नसतं. म्हणून गरुड पक्षी काय करत असतो की त्याचे तो घरटे हलवतो. ज्या घरट्यामध्ये, त्या घरट्याचं वजन कमीत कमी 1.5 टन असतं, 1.5 टन. आणि त्या घरट्यामध्ये अतिशय ऊबदायी, अतिशय आरामदायी परिस्थितीमध्ये ते लेकरू स्वतःला एकदम, ते गरुड पिल्लू जे आहे स्वतःला एकदम एकदम मस्त त्याला वाटत असतं. पण ज्या क्षणाला ते पिल्लू मोठं होत असतं, मोठं झालेलं असतं, त्या गरुडाला कळतं आता ह्याची ओढायची वेळ आलेली आहे, आता हा उंच भरारी मारायची याची वेळ आलेली आहे. आता यांनी स्वतः आकाशाचे नवीन नवीन अंतराळ, नवीन नवीन उंचाई आता ह्या माझ्या पिल्लांनी अनुभव घेतले पाहिजे. म्हणून ती गरुड पक्षीला जेव्हा कळतं आता हिची वेळ ओढायची आलेली आहे, त्यावेळेस ती गरुड पक्षी जी आहे ती त्याचं घरटं हलवायला लागते आणि त्या पिल्लावरती ती फडफड करायला लागते तिच्या पंखांनी. का? जेणेकरून ते गरुड पक्षी जे आहे, ते जे पिल्लू जे आहे ते त्याच्या घरटाच्या काठ्यावरील, किनाऱ्यावरील. आज पुष्कळांना देव अस्वस्थ करत आहे. आणि कसं? तर जीवनामध्ये आपल्या प्रार्थनेचे उत्तर नाही देऊन, जीवनामध्ये हव्या त्या गोष्टी नाही देऊन. तुम्हाला माहिती आहे गरुड पक्षी जेव्हा ती तिच्या पिल्लाच्या ओढायची वेळ येते ना, सगळ्यात प्रथम ती गरुड पक्षीने ना तिचं राशन पाणी बंद करते. सगळ्यात प्रथम तिला भुकेनी तडफडू देते त्या पिल्लाला, तिची गरज पूर्ण करत नाही. आज किती लोक आपल्यामध्ये आहेत की त्यांची गरज पुरवठा बंद झालेला आहे आणि तुम्ही रडत आहे आणि तुम्हाला राग देवावरतीच येतोय की देवाने माझा गरज पुरवठा बंद केलाय, माझी प्रार्थनेचं उत्तर देत नाहीये. देव म्हणतो, अरे माझ्या पिल्लांनो, तुम्ही किती वर्ष त्या एका जागेवरती कोंबडीच्या पिल्लांसारखे असे एकदम गुरफुटून बसणार आहात? किती वर्ष तुम्ही असेच तिथं बसणार आहात त्या घरट्यामध्ये? तुम्हाला आता उंच भरारी घ्यायची वेळ आलेली आहे. आता काय काय लोक म्हणतील, काय काय पिल्लं म्हणतील, आता आम्ही काय उंच भरारी घ्यायची आहे, आता आमचं वय झालेलं आहे. तुमचं वय झालं तुमच्या मनात ना. आता तुमचं वय कशासाठी झालेलं आहे? मृत्यूसाठी? मग मी तुम्हाला सांगेल पेटी ऑर्डर करा. आम्ही आता ऑर्डर करून टाकतो लगेच, फटाफट सकाळीच पेटी ऑर्डर करू, संध्याकाळपर्यंत तुम्हाला गाडून येऊ, नो टेन्शन. काय करायचं आहे की नाही? जर का तुमची तयारीच झालेली आहे मारायची, तर आम्ही ते काम पण पूर्ण करू. आमच्याकडे आहे तसं संघ रेडी आहे, आमची कमिटी रेडी आहे, ती टीम रेडी आहे. पेटी ऑर्डर करून दुपारपर्यंत ससूनकडून तुमचं लेटर बिटर घेऊन तुम्हाला संध्याकाळी गाडून टाकू. काय टेन्शन नाही, आपल्याकडे सगळं लायसन्स आहे, सगळं काय. पण जर का तुम्हाला वाटतं की नाही मी गरुड आहे आणि मला उडायची वेळ आलेली आहे, तर मग तुम्ही त्याप्रमाणे तयारी केली पाहिजे. असं रडत बसून काय अर्थ नाही. प्रार्थनेचं उत्तरच देत नाही, प्रार्थनेचं उत्तरच देत नाही. काय होतंय, प्रार्थनेचं उत्तरच देत नाही. काय करू? मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुम्ही आता घरट्याच्या किनाऱ्यावरती आलेले आहात.
तुम्हाला देव फडफडून त्या घरट्याच्या किनाऱ्याकडे घेऊन येते, जेणेकरून तो तिथून तुम्हाला आता फेकणार आहे. का? कारण मग तुम्ही तुमचे पंख, आत्मिक पंख पसराल आणि तुम्ही तुमच्या जीवनाची सगळ्यात प्रथम उड्डाण घ्याल. अपयशी व्हाल. म्हणून पुढे तो काय म्हणतो, वाच पुढचा भाग वाच त्याच वचनाचा संदीप. आणि आपल्या पिलांवर फडफडत पाखर घालते. पुढे. तसे त्याने आपले पंख पसरले, त्याने त्यांना घेतले, त्याने त्यांना आपल्या पंखावर वाहिले. एक मिनिट. त्यांनी आपले पंख पसरले, त्यांनी आपल्या पंखांवर त्यांना वाहिले. जेव्हा ते पिल्लू उडायचा प्रयत्न करत खाली जमिनीपर्यंत येताना, तर ती गरुड पक्षीने ना काय करते, डाईव्ह मारते वरतून आणि फुल स्पीड येते आणि त्या लेकराला तिच्या पंखांवर झेलती आणि परत घरट्यावर घेऊन जाते आणि परत ठेवती आणि परत तिथून परत फेकती. असं ती तोपर्यंत करते जोपर्यंत पिल्लू उडायला शिकत नाही. हालेलुया. संत हो, आज तुम्हाला आणि मला कळलं पाहिजे की हा देवाचा प्रेमाच्या पद्धतीचा पार्ट 2 आहे. देवाचं एक प्रेम असतं की बाळा या, जवळ ये, तुला हिरव्यागार कुरणामध्ये बसवितो, निजवितो, संत पाण्याजवळ घेऊन जातो. हा भाग 1. पण नंतर मग देव काय करतो, त्याच पिल्लाला जेव्हा त्याला कळतं आता हे पिल्लू तयार झालेलं आहे, उडू शकतं स्वतः, त्यावेळेस ते पिल्लाला बघा, देवाचा पॉईंट काय माहिती आहे काय, एक तर तुम्ही स्वतः उडायला शिका, नाहीतर मी तुम्हाला घरट्याबाहेर फेकतो. निवड तुम्हाला घ्यायची. काय? एक तर तुम्ही स्वतः उडायला शिका, नाहीतर मी तुम्हाला घरट्याबाहेर फेकतो. तुम्ही जर का असेच पडून असणारे, झोपून असणारे आणि अपेक्षा ठेवणारे की देव तुमची प्रार्थना, थोडे सेवक तुमच्याकडे प्रार्थना करत राहील आणि तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत राहील, तसं नाही होणार कायमचं. तसं आणि आपल्या चर्चमध्ये तर मुळीच असं होणार नाही. दुसऱ्या मंडळीमध्ये होत असेल का मला नाही माहिती, पण आपल्या मंडळीमध्ये असं मुळीच होणार नाही आहे. कारण ही खडकाची मंडळी आहे, ही प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहे, इथे ही गरुडाची मंडळी आहे आणि ह्या मंडळीमध्ये प्रत्येक गरुड पिल्लाची काळजी खुद्द देव घेत असतो, हे विसरू नका. मला एवढं गॅरंटी आहे की ह्या मंडळीतला प्रत्येक व्यक्ती हा स्वर्गात जाणारच. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त येत नाही तोपर्यंत मला विश्वास आहे, खात्री आहे. का? कारण इथं जर का जो आज्ञांकित झाला आणि ज्यांनी देवासमोर स्वतःला नतमस्तक केलं आणि देवाच्या शिस्तीमध्ये स्वतःला लावून घेतलं, तो पवित्र आत्म्याने ओतप्रोत वाहणारच, त्याचं लाईफ त्याप्रमाणे असणारच जीवन, आणि तो व्यक्ती स्वर्गात जाणारच, ह्याची गॅरंटी मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात घेतो. आमेन. फक्त त्या व्यक्तीला त्याप्रमाणे राहायचं आहे. दॅट्स इट. तेवढं सिम्पल आहे. बाकीच्या मंडळीत ते लोक कुठे जातील मला नाही माहिती, पण आपल्या मंडळीमध्ये ही गॅरंटी मी शाश्वती देतो प्रभू येशूच्या नावाने, जर का तुम्ही त्याप्रमाणे केलं तर संत हो, हा गरुड आहे. कोण? आपला बाप, आणि आपण त्याची पिल्लं आहोत. तर देवाचा मी विशेष व्यक्ती आहे, विशेष लोक आहे, मी देवाचं लेकरू आहे. ज्यावेळेस आपण एवढं अभिमानाने आणि गॅरंटीने बोलतो ना, मग तुम्हाला ह्याची पण तयारी पाहिजे की जर का मी देवाचं लेकरू आहे, मी देवाचं जर का बुबुळ आहे, तर मग देव मला घरट्यातून बाहेर पण फेकणार आहे. आमेन. कारण का? तर मला उंच भरारी मारायची आहे. मी पण गरुडाचं पिल्लू आहे आणि मी पण आता मोठा गरुड व्हायची वेळ आलेली आहे. संत आपण पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तांनी 2 मासे 5 भाकरी वाढवल्या आणि शिष्यांना सगळ्या लोकांना खाऊ घातलं, नंतर त्यांनी वचन सांगतं की मत्ती 14वा अध्याय वचन 22 पुढे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तांनी लोकांना आपापल्या घरी वाटेला लावून दिलं, पण शिष्यांना बोटीमध्ये बसवलं आणि जबरदस्ती करून सांगितलं दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जा, पुढे तुम्ही जा. त्यांची इच्छा नव्हती, पण तरी पण येशू ख्रिस्ताने त्यांना जबरदस्तीने मत्ती 14वा अध्याय वचन 22 वाच. मत्ती 14 वचन 22. मग ते स्वतः समुदायास निरोप देईपर्यंत त्याने शिष्यांना तारवात बसून लागलेच आपल्या पुढे पलीकडे जायला लावले. बघा, त्यांनी शिष्यास तारवात बसून, त्यांनी स्वतः शिष्यांना बळबळ तारवात बसवलं, सांगितलं तर पुढे जा. म्हणजे जे लोक शिष्य नव्हते, प्रभूने त्यांना काहीच नाही सांगितलं.
ते लोकांना वाट लावली, त्यांची म्हणजे त्यांना वाट लावली म्हणजे त्यांना वाटेस लावून दिलं आणि शिष्यांना तारवात बसवलं. जर का तुम्ही शिष्य आहात तर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे राहणं गरजेचं आहे. कारण नंतर पण पाहतो की ज्यावेळेस त्यांनी आज्ञापालन केलं, नंतर तिथं वादळ आलं. वाच वचन वचन 24. परंतु त्यावेळी तारू किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर असून हम्म. लाटांनी हेलकावे खात होते. हा बघा, कारण तारू किनाऱ्यापासून बरेच अंतरावर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्तामध्ये आता बरेच अंतरावर पुढे गेलेले आहात ना, मग वादळ येणार आहे. म्हणजे तुम्ही परत किनाऱ्याकडे येऊ शकत नाही. बघा टायमिंग बघा. वादळ मग कुठे आलेले आहे? जेव्हा तारू बरेच दूर गेलेला आहे. पुष्कळ जण आज पस्तावा करते, यार मी कशाला ख्रिस्तामध्ये आलो यार, जगात राहिलं असतं बरं झालं असतं राव, माझं सगळं मला मिळालं असतं राव, कशाला आलो राव. पण तुम्हाला सांगू द्या, आज तुम्ही छॅछ्या करू नका. तुम्ही अतिशय उत्कृष्ट ठिकाणी आहात. कारण जर का तुमच्यामध्ये ते गरुड पक्षाचं जर का क्वालिटी असेल ना, तर तुम्ही ते व्यक्ती व्हाल जे त्या वादळावर चालाल पेत्रासारखं. हालेलुया. संतो, आज तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. एक तर तुम्ही स्वतः उडा, नाहीतर देव तुम्हाला उडवेल. निर्णय तुमचा आहे.